जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, मी शुभम बुडके पाटील. जागर जनस्थान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज दिवसभरातील बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा. विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वादग्रस्त विधान केलंय. त्या विधानाची संपूर्ण राज्यभर चांगली चर्चा रंगू लागली आहे. बघूया. सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे सुरू आहे. मात्र या अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न हे मार्गी लागले आणि राज्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांनी मागणी केल्यानंतर यावर राज्यात आपल्या दादागिरीनं कायम चर्चेत असलेले अजित पवार हे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत चर्चेत आले. मात्र या वादग्रस्त विधानानंतर नेटकरी हे सध्या सोशल मीडियावर अजित पवार यांना टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळालंय. पीएचडी करून काय दिवे लावणार असं वादग्रस्त विधानच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानं अजित पवार पुन्हा टीकेच्या चौकटीत उभे टाकले. बघूया नेमकं काय म्हणाले अजित पवार. कोणीतरी एकाने विचारा, एक पीएचडी परदेशात असलं नाही चालणार, प्रश्न नीट विचारा. काय झालं सभापती महोदय, अनेक ठिकाणी सारथी, महाज्योती, बार्टी त्या संस्थांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला पीएचडीच्या करता ऍडमिशन द्या, निधी द्या, शिष्यवृत्ती द्या, अशा प्रकारच्या मागण्या यायला लागल्या. आणि ती संख्या सभापती महोदय एवढी वाढली की एवढी मुलं पीएचडी खरंच गरजेची आहे का. त्याच्या आधी जवळजवळ 1329 मुलांनी अर्ज केले फेलोशिपसाठी. ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200चा तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे. मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार आहे? नाही, पीएचडी घेतील ना सर. काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणता येईल दादा? फेलोशिप करून काय करणार आहे? नाही, पीएचडी घेतील ना सर. काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणता येईल दादा? जागर जनस्थान ब्युरो रिपोर्ट. नाशिककरांचा जिव्हाळ्याचा कार्यक्रम म्हटलं तर खान्देश महोत्सवाकडे बघितलं जातं. मात्र या खान्देश महोत्सवाची यंदाची तयारी नेमकी कशी असणार आहे, खान्देश महोत्सवासाठी यंदा कोणकोणते स्टॉल असणार, कोणकोणत्या कार्यक्रमाचे नियोजन असणार आहे, या संदर्भात विस्तृत माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः रश्मी हिरे आहेत. ताई, जागर जनस्थानमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार ताई, काय सांगाल एकंदरीत महोत्सवाचं यंदाचं नेमकं कशा पद्धतीने आपण नियोजन केलंय आणि सविस्तर या संदर्भात काय सांगाल? खूप सुंदर नियोजन यावर्षी देखील आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि सीमाताईंनी खूप भरगोसचा कार्यक्रम यावर्षी नाशिककरांच्या खान्देश महोत्सवामध्ये आयोजन केलेले आहेत आणि स्टॉल्स पण आहेत, बरेच एक्झिबिशन पण आहेत. त्याच्यामुळे आम्ही सगळेच जण खूप वाट बघतो आहे. एकंदरीत ताई, 22 पासून महोत्सवाला सुरुवात होते आणि पूर्ण महोत्सवाची एकंदरीत कोणत्या दिवशी कोणकोणते कार्यक्रम काय नाशिककरांना सांगितले? 22 तारखेला आपल्या खान्देश महोत्सवाचं उद्घाटन आहे आणि त्या दिवशी आपण अहिरणी कवी संमेलन ठेवलेलं आहे. त्याचबरोबर संध्याकाळी आपण खानदेशी बँड आणि खानदेश भागातली जी आपली कुळदेवी आहे कानबाई देवी, तिच्या गाण्यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याचबरोबर 23 तारखेला सकाळी आपण इंटर स्कूल डान्स कॉम्पिटिशन ठेवली आहे. आपल्या मतदारसंघात असतील, नाशिक शहरात असतील, जेवढ्या पण शाळा आहेत, 25 ते 30 शाळांचा सहभाग दरवर्षी असतो. आणि संध्याकाळी आपण महिलांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, याचा आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. 24 तारखेला सकाळी आपण महिलांसाठी कल्चरल डान्स प्रोग्राम ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक, जसं की आपण म्हणतो भोंडला असेल, गरबा असेल, देवीचा जागरण गोंधळ असेल, मंगळागौर असतील, या सगळ्या खेळांमध्ये महिलांचे अनेक महिला मंडळ आहेत ज्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. आणि संध्याकाळी आपल्या सगळ्यांच्या संध्याकाळी जे आपण घरी गेल्यानंतर हास्य जत्रा बघतो ती आपण लाईव्ह 23 तारखेला बघणार आहे. आपल्या महाराष्ट्र हास्य जत्राची टीम, त्याच्यामध्ये गौरव मोरे असेल, प्रभाकर मोरे असेल, त्याचबरोबर वनिता खरात असेल, रोहित माने असतील, असे सगळे कलाकार येणार आहे. आणि महाराष्ट्राची लावणी क्वीन माधुरी पवार
ही देखील त्या दिवशी येणार आहेत. तर मी सगळ्यांना आवर्जून या कार्यक्रमासाठी आमंत्रित करेल. आणि ह्या वर्षीच्या खानदेश महोत्सवाचं मुख्य आकर्षण ते म्हणजे पद्मश्री कैलासजी खेर यांचा आपण लाईव्ह कॉन्सर्ट तिथे ठेवलेला आहे. आणि माझ्या मते नाशिककरांना पहिल्यांदाच कैलासजींच्या आवाजाचा अनुभव लाईव्ह होणार आहे. त्यामुळे मी सगळ्या नाशिककरांना अगदी मनापासून आवर्जून सांगेन की तुम्ही सगळ्या कार्यक्रमांना तुमचा सहभाग नोंदवा. त्याच प्रकारे 4ही दिवस आपण राष्ट्रविजेता पटकावलेला मावळा गेम, रणांगणचा मावळा गेम म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती, शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित असलेला हा खेळ आपण लहान मुलांसाठी ठेवलेला आहे. खेळता खेळता महाराजांचा इतिहास समजणं, महाराजांचे मावळे समजणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याचमुळे मी सगळ्या पालकांना, शिक्षकांना, सर्व शाळांना आवर्जून या केबल नेटवर्कच्या माध्यमातून सांगेल, जागर जनस्थानच्या चॅनलवरून सांगेन की तुम्ही नक्की तुमच्या मुलांना हा खेळ खेळण्यासाठी घेऊन या. दरवर्षी खानदेश महोत्सवात आपण खानदेश रत्नांना पुरस्कार देत असतो. ते म्हणजे आपल्या नाशिक शहरामध्ये जे चांगलं काम करतात, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, क्रीडा असेल, अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपण एक 14 पुरस्कार दरवर्षी देत असतो. तर ह्या वर्षी सुद्धा आपण 14 रत्नांची निवड केलेली आहे आणि त्याचं पुरस्कार वितरण आपण देवेंद्रजींच्या हस्ते करणार आहोत. मी सर्व खानदेश रत्न पुरस्कारार्थींचे पण मनापासून खूप अभिनंदन करते. एकंदरीत या कार्यक्रमासाठी पहिल्या दिवसाचं नियोजन असणार आहे, उद्घाटनाचा कार्यक्रम, त्याचे अनेक कार्यक्रम आहे. मात्र या कार्यक्रमाला अनेक नेते, कलाकार, अनेक विभागातले जे मातब्बर आहेत ते देखील येतात. यंदाचं आकर्षण काय असणार आहे? अनेक नेते मंडळी येतात, अनेक युवक ज्या महोत्सवासाठी हजेरी लावतात. काय सांगाल या संदर्भात? दरवर्षी आपले सगळे भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ मंडळी, नेते मंडळी, मग आपले राज्याचे मुख्यमंत्री असतील, माजी मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस, हे देखील दरवर्षी या महोत्सवाला भेट देत असतात. यावर्षी एकनाथ शिंदे देखील येणार आहेत. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीरजी मुनगंटीवार हे देखील येणार आहेत. गिरीश भाऊ येणार आहेत. त्याचबरोबर आपले जे सर्व महिला पदाधिकारी आहेत, आमच्या लाडक्या नेत्या चित्राताई या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सर्वच नेते मंडळी असतील, नाशिकमधले दिग्गज काही सेलिब्रिटीज असतील, सगळेजण या खानदेश महोत्सवाला आपल्या परिवारासोबत येत असतात आणि आस्वाद घेत असतात. ताई, एकंदरीत या महोत्सवामध्ये किती स्टॉल आहे आणि कोणकोणते स्टॉल असणार आहे, काय सांगाल नाशिक? आपल्या खानदेश महोत्सवात दरवर्षी 100 स्टॉल्स असतात. त्यापैकी 70 स्टॉल्स आपले नॉर्मल असतात, जसे की आपण गृहोपयोगी वस्तू असतील, त्याचबरोबर खानदेशी मसाले, पापड, अनेक बचत गट आहेत महिलांचे जे घरगुती गूळ बनवतात, त्याचबरोबर वेफर्स, वाळवणीचे प्रकार, कुर्ती, ड्रेस मटेरियल, अनेक असे प्रकारचे स्टॉल्स आहेत. त्याचबरोबर 30 स्टॉल्स आपले फूडचे आहेत. आपल्या खानदेश भागामध्ये चुलीवरचं मटण असेल, चिकन असेल, खानदेशी भाकरी, नाचणीची भाकरी, भरीत, असे सर्व जे खानदेशी प्रकार आहेत त्याचे पण फूड स्टॉल्स आहेत. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेल की थंडीचे दिवस आहेत, तुम्ही नक्की या सर्व पदार्थांचा आस्वाद घ्यायला खानदेश महोत्सवात या. एकंदरीत आपण बघू शकतो की खानदेश महोत्सवाचा यंदाचा देखील जे नियोजन असणार ते भव्य दिव्य स्वरूपात आहे. यामुळे रश्मी हिरे यांनी देखील नाशिककरांना या महोत्सवासाठी आवर्जून उपस्थिती लावण्यासाठी देखील या ठिकाणी आवर्जून त्यांना आमंत्रित केलंय. कॅमेरामन अक्षयसह मी शुभम मुडके पाटील, जागर जनस्थान, नाशिक. नाशिकच्या गुन्हेगारीची चर्चा थेट विधानभवनात रंगू लागली आहे. नितेश राणे यांनी देखील काल विधानभवनामध्ये नाशिकचा प्रश्न मांडलाय. अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये ड्रग्ज प्रकरण गाजत असून हे संपूर्ण ड्रग्ज प्रकरण राज्यभर देखील गाजू लागलंय. नितेश राणे यांनी नाशिकच्या गुन्हेगारीचा आणि ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वाच्या प्रश्नांवर भाष्य केल्यानंतर नाशिकचे लोकप्रतिनिधी काय करताय असं देखील नाशिककर विचारू लागले. मात्र यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी नाशिककरांना आव्हान करत नाशिकचा गुन्हेगाराचा उच्चांक वाढल्याचं बघायला मिळतं. यामुळं सर्वांनी एकत्र येत यावर तोडगा काढावा आणि त्यासोबतच नाशिककरांनी पोलिसांना देखील मदत करत या गुन्हेगारीवर आणि येणाऱ्या काळात होणाऱ्या गुन्हेगारीचा उच्चांक कमी करण्यासाठी मदत करावी असं आवाहन देखील हेमलता पाटील यांनी केलंय. कणकवलीचे आमदार नितेशजी राणे काल यांनी नाशिकमध्ये जे गुन्हेगारी कृत्य चाललेली आहेत त्याबद्दल विधानसभेमध्ये आवाज उठवला. खरं तर सर्वच आमदारांनी सध्या काही जे ड्रगचा व्यापार आणि ड्रगचा विळखा जो नाशिक शहराला पडलेला आहे यावर आवाज उठवणं खूप गरजेचं होतं. कारण आज नाशिक जरी जात्यात असेल तरी बाकीचे जिल्हे हे सुपामध्ये आहेत हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आपण बघितलं की MDH असेल किंवा जुगार असेल किंवा इतर अनेक अनैतिक व्यवसाय असेल, यामध्ये तरुण पिढी कशा पद्धतीने भरडली जाते आणि पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने सुस्त आहे. दुसऱ्या यंत्रणांनी हस्तक्षेप करून
त्यामध्ये कारवाई केल्यानंतर मग नाशिकच्या पोलिसांकडून त्यावरती कारवाई झाली. आज जरी MDH मधले आरोपी तुरुंगामध्ये असतील तर या सगळ्या लोकांची नार्को टेस्ट केली पाहिजे. याच्या मागे खरं सूत्रधार कोण आहे, कोणाच्या संमतीने, कोणाच्या सांगण्यानुसार इतके वर्ष नाशिकमध्ये हे सगळे व्यवहार निर्दोषपणे चालले होते. आज सुद्धा थोडीशी शांतता झाल्यानंतर परत जुगाराचे अड्डे खूप जोरात जोमाने सुरू आहेत आणि कोणाला त्याच्याबद्दल काही वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरं तर सर्वच लोकप्रतिनिधींना आमची विनंती आहे की हे जे चाललेलं आहे याच्यावरती आपण हाऊसमध्ये आवाज उठवावा, पोलीस यंत्रणेला सतर्क करावं आणि नाशिकचा विकास जितका महत्वाचा आहे तितकंच नाशिकचं स्वास्थ्य महत्वाचं आहे आणि हे स्वास्थ्य अबाधित राहावं म्हणून सर्वांचे प्रयत्न गरजेचे आहेत. नाशिकच्या तरुण पिढीला, नाशिकच्या लहान मुलांना ह्या व्यसनामधून, ह्या व्यसनाच्या विळख्यामधून बाहेर काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे असं मला या निमित्ताने वाटतं. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाचे 2 ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 10,11,272 रुपयांचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा हा जप्त करण्यात आला आहे. बुधवारी पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापा टाकून 10 लाखांच्या आसपास माल जप्त केलाय. तर मंगळवारी सातपूर येथे टाकलेल्या छाप्यात 11,272 रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी बाळकृष्ण निवास, बाळकृष्ण सदन, उन्नती हायस्कूल समोर पेट्रोल नाशिक या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाला प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा विक्रीसाठी साठवणूक केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी कुलूप आढळून आल्यानंतर आजूबाजूला चौकशी केली असता जागा मालक शिवाजी पवार हे उपस्थित झाले. त्यांचा जबाब नोंदवला असता सदरचे गोदाम हे दिनेश चंद्रकांत अमृतकर यांना भाड्याने दिल्याचं देखील त्यांनी सांगितलं. मात्र त्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी हा बंद आढळला. त्यानंतर आजूबाजू चौकशी केली असता कोणीही उपलब्ध न झाल्यानं सदर गोदामात खिडकीतून डोकावून पाहिली असता प्रतिबंधित अन्नपदार्थांची पोती या ठिकाणी आढळून आली. सदरची कारवाई ही सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सानप तसंच त्याबरोबर विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रासकर, अविनाश दाभाडे अन्न सुरक्षा अधिकारी, गोपाल कासकर यांच्या पथकानं सह आयुक्त नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. जुनी पेन्शन लागू करा तसेच इतर मागण्यांसाठी आजपासून राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वयक समिती महाराष्ट्र राज्य यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. आरोग्य विभागाशी संबंधित कर्मचारी देखील या संपात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे राज्यात आता आरोग्य सेवा ही विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळतं. एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, विभागीय संदर्भ रुग्णालयातील परिचारिका तसेच चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी हे काम बंद आंदोलन पुकारत संपात सहभागी झाले. यामुळे आता सध्या आरोग्य यंत्रणा ही स्थलांवर असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र सर्व कर्मचारी हे संपावर गेल्यामुळे सध्या शासकीय कामकाज देखील ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रमुख मागणी आमचं जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जुनी पेन्शन ही आमची त्वरित त्यांनी लागू केली पाहिजे आणि लेखी स्वरूपात आम्हाला ती पाहिजे. कारण की जुनी पेन्शन ही आमची म्हातारपणाची काठी आहे, त्याच्यामुळे ती आम्हाला मिळालीच पाहिजे जुनी पेन्शन. तसंच दुसरं म्हणजे आपलं 4 लाख रिक्त पदं आहेत ती ताबडतोब सरळ सेवेने भरती केली पाहिजे. नंतर कंत्राटीकरण, खाजगीकरण आरोग्याचं चालू आहे, शिक्षणाचं चालू आहे, ते ताबडतोब बंद केलं पाहिजे आणि जे पदं भरलेले आहेत कंत्राटीकरणाने किंवा खाजगीकरणाने त्यांना आपलं कायम करावं. नंतर नवीन आपलं मागासवर्गीय जे आहेत त्यांना पदोन्नती मिळाली पाहिजे. नंतर आमचं आरोग्याचं जे आमचं वेतन पडताळणी सेवाविषयक जे आमचे प्रश्न आहेत ते त्यांनी ताबडतोब सोडवले पाहिजेत. नंतर पगार 1 तारखेला झाले पाहिजे. कारण सगळेच राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद म्हणा, कामगारांचे म्हणा, 1 तारखेला पगार होत नाही तर ते 1 तारखेला पगार झाले पाहिजे. नंतर वयवर्ष कर्मचारी आहात, आरोग्य विभागातले कर्मचारी आहात, आरोग्य व्यवस्था कोलमडणार तुमच्या संपामुळे. तर आमचं महत्त्वाचं म्हणजे केंद्रबिंदू आमचा रुग्णच आहे. परंतु जर शासन आमच्याकडे लक्ष देत नाही, आमच्या मागण्या मान्य नाईलाजच तर आम्हाला ते संपात उतरावं लागतं. परंतु जर मास कॅज्युअल्टी आली, जर रुग्णांचे आम्हाला असं वाटतं की खूप हाल होत आहे तर आम्ही असं विदाऊट ड्रेसमध्ये आम्ही ते मदत करणार त्यांना. जुने पेन्शन लागू करा ही प्रमुख मागणी घेऊन हे सर्व कर्मचारी संपावर गेल्याचं देखील पाहायला मिळालंय.
जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. भारतीय महानुभाव संमेलन तथा श्रीमद भगवद्गीता जयंती महोत्सव यंदा गुजरात राज्यात होणार असून 20 ते 22 डिसेंबर रोजी आयोजित या भव्य संमेलनात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. देशभरातील महानुभाव पंथांचे संत या संमेलनामध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक असलेले तथा अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे राष्ट्रीय संघटक दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. दिनांक 20, 21, 22 डिसेंबर 2023 रोजी अखिल भारतीय महानुभाव पंथाचं संमेलन गुजरात राज्य, वलसाड जिल्हा, कपराडा तालुका, वाळवीर या गावी त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. हा कार्यक्रमाला गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, गुजरात राज्याचे भाजपचे अध्यक्ष CR पाटील साहेब, ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन, बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे आणि विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ साहेब आणि हिंदू जनजागरण समितीचे अध्यक्ष शरदजी डोले साहेब आणि गुजरात राज्यातील वलसाड जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत. आयोजक मी स्वतः दिनकर पाटील, बाळासाहेब सानप, आमदार जितूबाई चौधरी, आमदार सुनीलजी भुसारा, दत्ताजी नाना गायकवाड, प्रकाशजी नन्नावरे आणि राजेंद्रजी जायभावे तसेच सर्व भारतातील मानव पंथाचे साधू, संत, महंत, तपस्विनी, वासनिक हे सर्व उपस्थित राहणार आहेत. आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी मी हात जोडून सगळ्यांना नम्र विनंती करतो. हा कार्यक्रम परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामींचा गुजरात राज्यामध्ये भरोच या ठिकाणी जे जन्म ठिकाण आहे श्री चक्रधर स्वामींचं ते आपल्या ताब्यात मिळावं हा आमचा मुख्य हेतू आहे. त्यातली त्यात आदिवासी बंधू भगिनींनी फार मोठ्या प्रमाणामध्ये मानव पंथ जो स्वीकारला आहे, सप्तव्यसनापासून राहण्याचं जे मोठं काम आदिवासी भागामध्ये पालघर जिल्हा असेल, डांग जिल्हा असेल, वलसाड जिल्हा असेल, नाशिक जिल्ह्यातील मग त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाडा ह्या भागातील आदिवासी भागात खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांप्रदायिक पंथ असेल किंवा मानव पंथ असेल, आदिवासी बंधूंनी फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारलेला आहे. ही खूप गरीब मंडळी आहे आणि या गरीब आदिवासी अतिदुर्गम भागामध्ये ही सर्व मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री आल्यावर त्या भागाचा राहिलेला विकाससुद्धा होईल आणि मानव पंथाचाही विकास होईल, मानव पंथाचं धर्माचं कार्य पुढं जाईल या हेतूने खरा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. मला खात्री आहे जे परब्रह्म श्री चक्रधर स्वामींचे भक्त आहेत, जे साधुसंत मंडळी आहे, ही निश्चितपणे भारतातून, नाशिक जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहतील आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी पार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत. सर्व साधुसंतांनी प्रयत्न केलेले आहेत. आम्ही सर्व साथी आयोजकांनी प्रयत्न केलेले आहेत. आमच्याबरोबर 51 जे आमचे सद्भक्त आहेत, ती संमेलन समिती आहे, त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. सगळ्यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम होणार आहे आणि सगळ्यांनी आपण उपस्थित राहावं असं मी नम्र निवेदन करतो. सगळ्यांना दंडवत प्रणाम करतो. महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम 2023 विधेयकावर विधानसभेतील चर्चेत मंगेश चव्हाण यांनी सहभाग घेतला. दूध भाव वाढीसह प्राधिकरणात तज्ज्ञ सदस्यांचा सहभाग आणि बनावट प्रयोगशाळा, पशुवैद्यकीय पदवी व पदविका धारकांच्या प्रश्नांकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. ग्रामीण भागात जोडधंदा म्हणून शेतीला एक पूरक असा व्यवसाय म्हणून
दूध उत्पादक गोजातींची सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने आणलेले विधेयक एक चांगले पाऊल आहे। त्यासाठी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय हा कौतुकास्पद आहे। त्यामुळे गेल्या काही दशकात उत्तर महाराष्ट्रात देखील दुधाचे उत्पादन वाढले असून या भागात असणाऱ्या विविध गोजातींचे संवर्धन होणे देखील गरजेचे आहे। त्यामुळे या प्राधिकरणाचे मुख्यालय हे उत्तर महाराष्ट्रात करण्यात यावे अशी आग्रही मागणी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जळगाव जिल्हा दूध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांनी विधानसभेत मांडणी केली आहे। खरं तर हे जे बिल आणलं गेलं आहे हे अतिशय चांगलं आणि पुढच्या काळात खूप मोठा परिणाम या माध्यमातून होऊ शकतो। कारण की आजकाल ग्रामीण भागाची परिस्थिती जर पाहिली तर हा जोडधंदा म्हणून शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून याच्याकडे बघितलं जात होतं। मधल्या काळात आता बघितलं तर हा दुय्यम धंदा आता हा याला बदलून याला प्राधान्यक्रमाने घेण्यात आलं। परंतु ज्या पद्धतीने आपण एक प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय मंत्री महोदय सरकारने घेतला, मला असं वाटतं की हा एक चांगला निर्णय घेतला। परंतु मला असं वाटतं की यामध्ये जी यंत्रणा आपण उभी करणार आहोत की पुढे चालून या समितीमध्ये जे लोक घेतलेले आहेत हे सगळ्या अध्यक्षांपासून तर मुख्य कार्यकारी अधिकारी, उपसचिव, अध्यक्ष, मला असं वाटतं की जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, चाळीसगाव। जळगाव नेऊर येथे स्विफ्ट कारच्या धडकेत सायकल स्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। नाशिकच्या छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जळगाव नेऊर शिवारात आत्मा मलिक हायस्कूल या ठिकाणी एका कारनं सायकल स्वाराला मागून धडक दिल्यानं सायकल स्वार त्र्यंबक रामभाऊ दरेकर राहणार जळगाव नेऊर हे जागीच ठार झाले आहे। दरेकर यांचा मृतदेह येवला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। या संदर्भात येवला ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू आहे। येवला जळगाव या ठिकाणी भीषण अपघात घडलाय। कारच्या धडकेत सायकल स्वार हे जागीच ठार झाल्याची माहिती समोर येते आहे। येवला ग्रामीण पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू असल्याची देखील माहिती समोर येते आहे। नाशिकच्या छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हा भीषण अपघात घडलाय। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। राज्य सरकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करा तसेच इतर मागणींसाठी आज एक दिवसीय बंद पुकारण्यात आलाय। सरकारचा धोरणाचा निषेध करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील येवला येथे देखील कर्मचारी संपावर गेल्याचं पाहायला मिळालंय। या संपामुळे सर्व तहसील कार्यालयामध्ये शुकशुकाट दिसून येतोय। त्यामुळे कामांसाठी आलेल्या अनेक नागरिकांची देखील मोठी गैरसोय झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर झालेल्या चर्चेच्या वेळी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यास विरोध केलाय। तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही आक्षेपार्ह टीका केली आहे। यामुळे सबंध मराठा समाजाच्या भावना दुखवल्या गेल्यात। आमदार नितेश राणेंच्या विरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळली असून धुळे जिल्हा सकल मराठा समाजानं आज साखळी उपोषणाच्या ठिकाणी गद्दार आमदार निलेश राणे असे तोंड, नितेश राणेंचं आणि शरीर कुत्र्याचं असं अनोखं बॅनर झळकवत त्यांच्या प्रतिमेत जोडे मारो आंदोलन करत तीव्र आंदोलन केलंय। नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या चर्चेत मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाहीये, मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देण्यात येऊ नये, त्याला आमचा तीव्र विरोध राहील असं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केलंय। तसेच मनोज जरांगे पाटलांबद्दल एकेरी उल्लेख करत तो मराठा समाजाचा मालक आहे का अशा पद्धतीने चुकीच्या वक्तव्य करत मराठा समाजाच्या संदर्भात द्वेष बाळगून अकलीचे तारे तोडल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या वेळी आंदोलक विनोद जगताप यांनी केलाय। आज धुळे मराठा सकल समाजातर्फे नितेश राणेला प्रतिकात्मक कुत्रा बनवून, कारण मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांना एकेरी शब्दात बोलला आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुणबी नसावे असं वक्तव्य केलं। हे चुकीचं आहे, मराठा समाजाला मान्य नाही। कारण ज्या जाती ओबीसीत गेल्या त्या जाती काही संपल्या नाही। मराठा समाजाला जर कुणबीमधून ओबीसीत भेटत असेल तर यांनी घोडा घालू नये आणि जर यांचा बोलता धनी जर दुसरा असेल तर याच्या पुढे एकेरी शब्दात मनोज जरांगे पाटलांना बोलला आणि आरक्षणाच्या संदर्भात बोलला तर यापेक्षा बी तीव्र स्वरूपात मराठा समाज नितेश राणेचा समाचार घेतल्याशिवाय सोडणार नाही। कारण एकेरी शब्द हा मराठ्यांची संस्कृती नाही। ही जर तुझ्या बापाची संस्कृती असेल नारायण राणेची तर मग तुला जसं तसं उत्तर दिलं जाईल। यापुढे मोलाचा सल्ला आहे मराठा समाजातर्फे, एकेरी शब्दात आणि आरक्षणाच्या संदर्भात तू कुठे तोंड घालू नको। कारण
तुझे नारायण राणेच्या कुटुंबियांनी मराठा समाजासाठी कोणतंही योगदान दिलेलं नाही याची तू भावना ठेव आणि याच्या पुढे जर एखादी शब्दात बोलला तर त्यापेक्षा बी तीव्र स्वरूपात तुला उत्तर दिलं जाईल. मराठा समाजाच्या आरक्षणात खोडा घालण्याचा उद्योग भाजपा आमदार नितेश राणे यांनी आता बंद करावेत, नाहीतर मराठा समाज रस्त्यावर उतरेल अशी भूमिका आता सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी घेतली आहे. धुळे येथील अनेक मराठा आंदोलक या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी नितेश राणे यांच्या विरोधात देखील या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. नॅशनल पेन्शन स्कीम योजना रद्द करून शासनानं जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी चांदवड तालुक्यातील ग्रामसेवकांनी देखील आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. बेमुदत संपात सहभाग देखील या ग्रामसेवकांनी घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. शासनानं जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी ग्रामसेवकांनी चांदवड पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी 14 डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीने पुकारलेल्या या संपात चांदवड तालुक्यातील ग्रामसेवक देखील सहभागी झाले आहेत. शासन कर्मचाऱ्यांच्या मागणींकडे दुर्लक्ष करत असून शासनाच्या वेळकाढूपणा धोरणाच्या निषेधार्थ कंत्राटी ग्रामसेवक वगळता तालुक्यातील ग्रामसेवकांनी या बेमुदत संपात सहभाग घेतला. जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना चांदवड यांच्या शाखेच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलंय. यावेळी एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा यावेळी या आंदोलकांनी दिली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत असताना चांदवड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने सहाय्यक गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलंय. यावेळी विशाल सोनवणे यांनी अधिक माहिती दिली आहे. आजच्या या ठिकाणी तुम्ही जे धरणे आंदोलनासाठी बसले, काय म्हणून बसले आणि कसे करता बसले? या ठिकाणी 2005पासनं शासनाने जी जाचक NPS ची योजना होती आणि कर्मचाऱ्यांची जिव्हाळ्याची जी जुनी पेन्शन योजना होती ती बंद केल्याचा निषेध करण्यासाठी आणि NPS नॅशनल पेन्शन स्कीम म्हणून जी योजना आहे ती बंद करून कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि संबंधित कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्याच्या भावी आयुष्यासाठी जी जुनी पेन्शन योजना जी चांगली योजना आहे ती योजना शासनाने लागू करावी यासाठी संबंध महाराष्ट्रभर आजच्या दिवशी हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. शासन वारंवार ह्या मागणीकडे कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आलं आहे. मागच्या वर्षी देखील शासनाने आश्वासित केलं होतं. प्रत्येक वेळेस शासन वेळकाढूपणा करत असून सर्व कर्मचाऱ्यांची या ठिकाणी फसवणूक करत आहे. त्याचा निषेध म्हणून आजपासून आम्ही काम बंद आंदोलन आणि बेमुदत संपात या ठिकाणी सर्वजण सहभागी झालेलो आहोत. या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने एकच सांगू इच्छितो की सर्वसामान्य जनतेला कुठेही त्रास होऊ नये ही आमची कर्मचाऱ्यांची अपेक्षा नाही आहे. परंतु शासन आमच्या न्याय हक्काच्या ज्या योग्य रितसर मागणी आहे याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे. याच्यात कर्मचारी संपात सहभागी होताना मोठ्या जड अंतकरणाने या ठिकाणी सहभागी होत आहे. याच्यात सर्वसामान्य नागरिकांनी देखील या संपासाठी शासनाच्या विरोधात आमच्याकडे खाजगीत बोलताना या संपाबाबत पाठिंबा दर्शवलेला आहे. या संदर्भामध्ये तुमचा किती दिवसापर्यंत आंदोलन चालणार आहे आणि तुम्ही आता इथं संघटनेत किती लोक सामील आहे? या ठिकाणी चांदवड तालुका ग्रामसेवक संघटना या ठिकाणी 100% या संपात सहभागी आहे. यात फक्त कंत्राटी कर्मचारी वगळून सर्व कर्मचारी आमचे संपात सहभागी आहे. काही लिपिकवर्गीय संघटना आहे. त्यानंतर काही परिचर संघटना देखील या संपात काम बंद आंदोलनात सहभागी आहे. काय नाव आपलं? मी विशाल सोनवणे. या आंदोलनामध्ये चांदवड तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष विशाल सोनवणे, सचिव अजय पुरकर, रोशन सूर्यवंशी, राजू पोरे, PR देशमुख, रणजित निकम, देविदास पाटील, DM दुकळे, जयदीप ठाकरे, वैभव निकम, आम्रपाली देसाई, स्वाती पाटील, राहुल पगारे, मनोज नागरे, PD भोये, MH बनसोडे, SG पंचाव आदींसह ग्रामसेवक सहभागी झाले होते. जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी 40 गावात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघानं बेमुदत संप पुकारला. 40 गाव पंचायत समिती कर्मचारी देखील काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झाले. 40 गावात पंचायत समितीसमोर या कर्मचाऱ्यांनी ठिय्या देत बेमुदत संप पुकारलाय. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील ही संपकरी कर्मचारी करताना पाहायला मिळत आहे. शासनानं आमच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या अशी मागणी आता हे कर्मचारी करत आहे. एकच असं ठरलं आहे की शासनाची जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा बेमुदत संप हा चालून जाईल. आज जे शासनाने विधिमंडळामध्ये कधी मंजूर केलं तोपर्यंत आमचं संप चालू आहे. जी मागणी हक्काची आहे, पेन्शन आमची हक्काची ही शासनाने आम्हाला द्यायलाच पाहिजे. ती घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. निवृत्ती वेतन मिळायला पाहिजे, याला आपण पेन्शन म्हणतो. सदर मागणी ही शासनाकडे आमची प्रस्तावित आहे. त्या मागणीवर अजून योग्य तो निर्णय झाला नाही, म्हणून आम्ही सर्व शासकीय कर्मचारी आजपासून संपावर उतरलेलो आहोत. यामध्ये जे काही मंडळी पेन्शन मिळते असे देखील सहभागी आहेत. म्हणजे सर्वदूर आमचे सर्व कर्मचारी याच्यामध्ये सहभागी आहेत. आमचा लढा शासनाशी फक्त आमच्या हक्काच्या मागणीसाठी आहे. कोणाला विरोध करणे किंवा कोणाला टीका टिप्पण्या करणे किंवा काही असा विषय नाही. फक्त आमचा जे हक्काचा विषय, आम्हाला सेवानिवृत्तीनंतर आम्हाला पेन्शन मिळावं यासाठी आमचा हा लढा आहे. शासनाकडे आम्ही आमची मागणी लावून धरली आहे. काल त्यावर मीटिंग पण झाली, पण अपेक्षित असा निर्णय झाला नाही, म्हणून आम्ही सर्व कर्मचारी आजपासून संपावर उतरलेलो आहोत. आमची मागणी योग्य निर्णय होईपर्यंत आमचा संप हा चालू राहणार आहे. किंवा वरून काही आम्हाला वरिष्ठांकडून जशा सूचना येतील त्याप्रमाणे आमच्या संपाचा हा कार्यकाळ ठरलेला राहील. मात्र या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये आलेल्या नागरिकांची मात्र हेळसांड होताना पाहायला मिळते. जागर जनस्थानसाठी सुजीलाल हडपे, 40 गाव. कसगाव गावातील भडगाव परिसरातील अनेक ठिकाणच्या भागात जसे भडगाव, नगरदेवळा, वाघळी इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल होत आहे. त्याचबरोबर वाहतूक देखील होत असल्याचं बघायला मिळतं. या ठिकाणी वाहतुकीमध्ये ट्रॅक्टर, ट्रक यांसारख्या वाहनांनी या कत्तल केलेल्या झाडांची, लाकडांची वखारामध्ये दिवसा आणि रात्री लाकडांचा सप्लाय हा बेकायदेशीररित्या सुरू असल्याचं देखील पाहायला मिळतंय. यामुळे या ठिकाणी बेकायदेशीर सप्लाय सुरू असल्याचं देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असून वृक्षतोड करून वनसंपत्ती ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. भडगाव तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे तोडण्यात येत आहे. तालुक्यातील स्वामिलमधून रोज रात्री बेकायदेशीररित्या कत्तल केलेल्या झाडांची तालुक्यातून बेकायदेशीररित्या दुसऱ्या जिल्ह्यात रवानगी होत आहे. तरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तातडीनं लक्ष देऊन त्वरित वृक्षतोड थांबावी व वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता तालुक्यातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, भडगाव, जळगाव. हमाल मापाडी संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी आज संप करण्यात आलाय. संपाचा धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत परिणाम बघायला मिळतोय. संपाच्या पार्श्वभूमीवर आज कांद्यासह सर्वच लिलाव हे बंद ठेवण्याचा निर्णय हमाल मापाडी संघटनेच्या माध्यमातून घेण्यात आलाय. हमाल मापाडी कामगार संघटनेनं आपल्या विविध मागण्यांबाबत राज्य सरकारवर ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय यावेळी त्यांनी घेतला आहे. स्थानिक शासकीय बाजार समितीतील हमाल मापाडी कामगारांना खाजगी बाजार समितीत समाविष्ट करावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आज हमाल मापाडी कामगार संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला होता. या संपाचा परिणाम आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती देखील पाहायला मिळाला. आमचे माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याशी नागपूर अधिवेशनात त्यांची सकारात्मक चर्चा झालेली आहे. तर आमचे माथाडी कामगारांचे जे प्रलंबित प्रश्न आहे, ज्या काही मागण्या आहे त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे. तरी आजचा जो काही संप आहे हा संपचा आमच्या कामगारांनी यशस्वी केलेला आहे. तरी मुख्यमंत्री साहेबांनी व महाराष्ट्र राज्य शासनाने आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहे त्या त्यांनी त्यांची दखल घ्यावी व लवकरात लवकर पूर्ण करण्याचं त्यांनी करावं. एवढं बोलून मागण्या काय तुमच्या ते सांगा. आमच्या मागण्या अशा आहे की बुवा माथाडी कामगारांना खाजगी बाजार समित्यांमध्ये प्राधान्याने काम देण्यात यावं बुवा, की कारण खाजगी बाजार समित्या ज्या ओपन झाल्या आहे त्याच्यामुळे स्थानिक शासकीय बाजार समित्यांमधील कामगारांचं काम कमी झालेलं आहे. त्याच्यामुळं तेथे काम मिळण्यासाठी प्रयत्न आम्ही करत आहोत व इतर माथाडी कामगारांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याही शासनाने पूर्ण कराव्या एवढी आम्ही विनंती करतो. आमच्या मागण्या खाजगी बाजार समितीमध्ये आम्हाला कामाचं प्राधान्य द्यायला पाहिजे, जेणेकरून जे स्थानिक बाजार समितीमध्ये आम्ही काम करतो
तिथं बाजारात आवक नसल्यामुळे आमच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. तसंच दुसरा प्रश्न, माथाडी बोर्डात आम्हाला ज्या अडचणी येतात त्या आमच्या अडचणी सोडवून देण्यात याव्या, याच्यावर मुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेबांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं आहे आणि त्यांनी विचार करण्याचं धोरण ठरवलेलं आहे. यापुढं आमच्या कधी मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही पुढील आमची कारवाई, संप, आंदोलन, उपोषण काहीतरी आम्ही करणार, त्याचा आम्ही निर्णय घेऊ. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यासह सर्वच लिलाव बंद ठेवण्यात आल्यानं बाजार समितीत सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला होता. एकीकडे कांद्याचा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना दुसरीकडे आज हमाल मापडी कामगार संघटनेच्या संपाचा देखील फटका शेतकऱ्यांना बसलाय. आपल्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांनी तसेच विविध मंत्र्यांसोबत सकारात्मक बैठक झाली असून येत्या काळात दिलेल्या आश्वासनाबाबत पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे देखील हमाल मापडी कामगारांनी यावेळी सांगितलंय. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढील बातम्यांकडे. येवला नांदगाव राज्य महामार्गावर रॉयल फौजी धाबा समोर खत घेऊन जाणारा टेम्पो पलटी झालाय. या अपघातात वित्तहानी झाली आहे, मात्र टेम्पोचं टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून कोणतीही जीवितहानी देखील झाली नाही आहे. मात्र रॉयल फौजी धाबा या ठिकाणी हा अपघात झाला. यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. गोण्या सुद्धा रस्त्यावर विखुरल्या गेल्या आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्याचं देखील पाहायला मिळालंय. या ठिकाणी येवला नांदगाव महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील पाहायला मिळत आहे. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. चाळीसगाव सकल धनगर समाज आता आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालंय. धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलनाचा देखील इशारा दिलाय. धनगर समाजाला आरक्षण मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीनं बिलाखेड मालेगाव बायपास रस्ता रोखण्याचा इशारा दिलाय. धनगर व धनगड या दोन शब्दांमुळे आरक्षण धनगर समाजाला मिळत नाही, यावर शासनाने योग्य निर्णय घेऊन आरक्षण धनगर या समाजाला मिळवून द्यावे. धनगर समाजावर होणारा अन्याय दूर करावा, नाहीतर धनगर समाजाच्या वतीनं मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आंदोलन करेल असा इशारा देखील देण्यात आला आहे. आरक्षणासाठी बिलाखेड बायपास मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय. यावेळी गणेश जाणे, नाशिक विभाग मल्हार सेना अध्यक्ष डॉक्टर कैलास अगोने, सागर अगोने, संदीप देवर, राहुल अगोने यांसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, चाळीसगाव. संसदेत घडली धक्कादायक घटना. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं देखील समोर आलंय. याबाबत अधिक माहिती अशी की लोकसभेचे कामकाज सुरू असताना 2 अज्ञातांनी संसदेत उडी मारली. अज्ञात व्यक्तीने खासदार बसत असलेल्या खुर्च्यांवरून उड्या मारत पुढे जाण्याचा देखील प्रयत्न केला. यामुळे लोकसभेत एकच खळबळ उडाली आहे. आजच्या दिवशी 22 वर्षांपूर्वी संसदेत हल्ला झाल्याची घटना घडली होती. सभागृहाचे सदस्य नसताना 3 अज्ञात व्यक्ती संसदेत घुसल्यानं संसदेचा सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. दरम्यान या प्रकरणातील आरोपी अमोल शिंदे याला ताब्यात घेण्यात आलंय. संसदेच्या बाहेर निदर्शनं करणारी नीलम नावाची महिला देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. हरियाणातील महिला पोलिसांच्या ताब्यात असून ज्या लोकांनी गोंधळ घातला ते म्हैसूरचे प्रतापराव सिंग या खासदारांच्या पासवर हे लोक संसदेत आले होते.
तर मध्य प्रदेशामधील खासदारांच्या मदतीने हे पास बनवण्यात आले होते. या प्रकरणाची आता IB टीमकडून चौकशी सुरू आहे. काही वेळांसाठी संसदेचं कामकाज आता स्थगित करण्यात आलंय. जागर जनस्थान ब्युरो रिपोर्ट. भडगाव शहरातील विद्यानगर येथील डॉक्टर प्रकाश भोसले यांचे चाळीसगाव रोडवरील कुलूप लावलेल्या घराच्या जिन्यामधील लोखंडी दरवाजाची कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 2,19,400 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. 12 डिसेंबरच्या सायंकाळी ही घटना घडल्याचं उघडकीस आलंय. मात्र संशयितांनी भोसले यांच्या घराचं कुलूप तोडून घरफोड केल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी श्वान पथक देखील पोलिसांसमवेत दाखल झाले होते. मात्र घरामागील असलेले नामांकित धनदाई मोटर गॅरेज यांच्या दुकानातील CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे चोरटे चोरी झाल्यानंतर पळ काढताना दिसून आले. या चोरट्यांच्या शोधासाठी चाळीसगाव उपविभागीय अधिकारी अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रसेन पालकर, त्याचबरोबर PSI शेखर डोमळे, पोलीस हवालदार रावते, पोलीस कॉन्स्टेबल नितीन जाधव, त्याचबरोबर ओपनिंग विभागाचे नितीन ब्राह्मणे, पोलीस गणेश पाटील व इतर टीम या पथकाच्या माध्यमातून या चोरट्यांचा शोध सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, कसगाव, भडगाव. सातपूर मळे परिसरात गेल्या बऱ्याच दिवसांपासून 3 ते 4 बिबट्यांनी धुमाकूळ माजवला होता. मात्र त्याच अनुषंगाने तेथील नागरिकांनी वन विभागाला त्याबाबत माहिती दिली असता वन विभागाकडून ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. गेल्या 10 ते 15 दिवसांपूर्वी त्या पिंजऱ्यात एक बछडा देखील अडकला होता. मात्र मोठे बिबटे मोकाट असल्याचं देखील अनेक ठिकाणच्या CCTV फुटेजच्या माध्यमातून समोर आलं होतं. तसंच त्या बिबट्यांनी परिसरातील कुत्र्यांचा देखील फडशा पाडल्याचं वेळोवेळी निदर्शनास आलंय. त्या अनुषंगानं वन विभागानं वारंवार बिबट्याच्या वास्तव्याची पाहणी करून तशी रणनीती आखून पिंजरे लावले होते. मात्र आज त्या ठिकाणी अखेर एक बिबट्या हा जेरबंद झालाय. एक विशेष बाब म्हणजे मळे परिसरातील एक वृद्ध महिला बिबट्या जेरबंद झाला त्या ठिकाणी बेलाच्या झाडाची पूजा नित्यनेमन करत असताना त्या ठिकाणी सकाळी पहाटे त्याच ठिकाणी पूजा करून परत असताना हा बिबट्या जेरबंद झालाय. मात्र देवाच्या कृपेने या वृद्ध महिलेवर कोणताही प्रकारचा हल्ला झाला नसल्याचं देखील स्थानिकांनी म्हटलंय. मात्र वन विभागाच्या अथक परिश्रमानंतर त्या ठिकाणी नागरिकांनी वन विभागाचे देखील आभार मानले. या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करणारे निलेश भंदुरे यांनी देखील वन विभागाचे आभार मानत अजून मोकाट असलेल्या बिबट्यांसंदर्भात जलद गतीनं उपाययोजना करावे असं आवाहन केलं. नमस्कार, मी मच्छिंद्र भंदुरे, सातपूर गावचा प्रॉपर. 15 दिवसापूर्वी नानाच्या मळ्यात इथं एक बिबट्या पिंजऱ्यामध्ये अटकला होता. त्याच्यानंतर डबल शेतकऱ्यांनी तीन बिबटे बघितले होते. तर 3 बिबट्यामधला डबल एक आज योगेश आप्पा यांच्या मळ्यात बिबट्या पकडला आहे. तसंच निवेदन आपल्या निलेश भंदुरे यांनी दिलं होतं आपल्या मॅडमला. तर मॅडमने लगेच अजून एक पिंजरा लावून इथं अजून एक बिबटा पकडला आहे. या संदर्भात वन विभागाचे काय आपण आभार मानणार का? हां, त्यांनी आपले भरपूर आपल्याला लगेच पिंजरा आणून दिला. पिंजरा आणल्यानंतर आपल्याला भरपूर संध्याकाळचा 6-7 वाजता आमच्या चक्कर मारले त्यांनी भरपूर. आई गेल्या 2 महिन्यापासून या सातपूरमळे परिसरामध्ये बिबट्याचा वावर होत होता आणि त्यामध्ये काही 15 दिवसापूर्वी एक बिबट्या अटक झाला होता. आज पुन्हा एक बिबट्या अटक झाला. त्या संदर्भात आपण काय सांगणार? अजून 2 बिबटे तर वावरात जर गेलं तर भीती वाटते का आम्हाला. खूप असं इकडनं येते का बाया मजूर येत नाही आणि अजून मी काही खरबडलं तर असं वाटतं बिबट्याच आलेला आहे. तर अजून हप्ताभर तरी पिंजरा ठेवा, आम्हाला सहकार्य करावा लोकांनी असं वाटतं या नगरपालिकेच्या लोकांनी. या ज्या ठिकाणी बिबट्या अटक झाला त्या ठिकाणी आपण रोज नित्यनियमाने त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी एकट्या त्या ठिकाणी जाता. आपल्याला काही भीती वाटत नाही? काही मग भीती वाटते, पण असं वाटतं देव आपल्याला सहकार करील ना. इथं बेलाचं झाड आहे, पिंड आहे, असं वाटतं शंकर आपल्याला आहे आपल्या पाठीमाग. आमची लहान मुलं खेळत असतात त्या ठिकाणी. त्यांनी प्रत्यक्ष बघितलेलं. अजून वन विभागाने आमच्यासाठी सहकार्य करावं. 1 महिना 15 दिवस तरी त्यांनी पिंजरा ठेवावा इथं. या ठिकाणी जे आपले सातपूर गावचे भाजप उपशहराध्यक्ष निलेश भंदुरे त्यांनी या ठिकाणी अनेक वेळा निवेदन दिलं आणि त्यांच्यात निवेदनाची दखल घेऊन आज त्यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त आपण काय सांगणार? आपण हार्दिक स्वागत इच्छा करू ना त्यांना. तसेच नागरिकांनी देखील सतर्क राहावे असं देखील वन विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, सातपूर, नाशिक. भडगाव तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात बोंडअळीच्या प्रादुर्भावानं अनेक ठिकाणच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकरी देखील हवालदिल झालाय. पीक विमा
अनुदान आणि दुष्काळ निधीकडे आता सध्या शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहे. अत्यल्प झालेल्या पावसामुळे कसगाव मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला. मात्र दुष्काळ निधी आणि विमा अनुदान या मिळणाऱ्या निधीकडे सध्या बळीराजा आता नजरा लावून बसले. शासनानं तात्काळ या निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, त्यासाठी आदेश देखील पारित करावे अशी मागणी आता या बळीराजाकडून जोर धरू लागली आहे. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, भडगाव, जळगाव. निर्मळ पिंपरी येथे दलित कुटुंबाला केलेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागण्याकरता रिपाईसह विविध दलित संघटनेच्या वतीने नगर मनमाड महामार्ग बाबळेश्वर येथे रास्ता रोको करण्यात आला. राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी या ठिकाणी 6 डिसेंबर रोजी संपूर्ण गावानं बहिष्कार टाकून 2 दलित कुटुंबांवर अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या संदर्भात 71 जणांवर अल्ट्रासिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून देखील पोलिसांनी केवळ 3 आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपी अजूनही आरोपी मोकाट असल्याचं देखील पाहायला मिळतंय. दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीकरता रिपाईच्या वतीनं अहमदनगर मनमाड महामार्गावरील बाबळेश्वर येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आजचं आंदोलन नेमकी कशासाठी होती, काय मागणी आहे आंदोलनाची? 6 तारखेला पिंपरी निर्वळ गावामध्ये ज्या दलित कुटुंबावर हल्ला झाला होता, त्या हल्ल्यातील जे प्रमुख आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करण्यासाठी, तसेच त्या हल्ल्यामध्ये काही पोलीस मित्र पण जखमी झाले होते, त्यांना पण मारहाण झाली, त्यांच्या गाड्या फोडल्या होत्या. त्याच्यामध्ये पोलिसांनी पण एकत्र येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि लवकरच त्या दलित कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, म्हणून आज आम्ही आंदोलन आयोजित केलं होतं. एकंदरीत या आंदोलनाची पुढची रूपरेषा काय असणार आहे? पुढची रूपरेषा आमची अशी असणार आहे की जोपर्यंत पोलीस प्रशासन सर्व आरोपींना अटक करीत नाही, तोपर्यंत आता हे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात नसून तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसीलला, प्रत्येक पोलीस स्टेशनला, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व दलित संघटना रिपाईच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी दलित अत्याचार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक न केल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलाय. जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ, नगर. नाशिक पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील कॅपिटल वाईन शॉपमधील कामगारांना दारूचे पैसे मागितले म्हणून 4 जणांनी दुकानात घुसून कामगारास मारहाण करत दगड मारून जखमी केलं. शिवाजीनगर येथील दीपनगर येथील कॅपिटल वाईन शॉप या ठिकाणी रवींद्र विजय बहादूर नामदेव हा युवक कामाला सोमवारी सायंकाळच्या 7:30 वाजेच्या सुमारास रवींद्र हा दुकानात नेहमीप्रमाणे काम करत असताना 4 इसम प्रिन्स संत्रा नावाच्या दारू घेण्यास आले असता यावेळी रवींद्र याने त्याच्या दारूच्या बाटल्या काढून दिल्यानंतर पैसे मागितल्याने पैसे मागायला इतकी घाई का करतोस या 4 युवकांनी बोलल्यानं रवींद्र याने काउंटरवर ठेवलेल्या प्रिन्सच्या संत्र्याच्या बाटल्या दुकानात ठेवून दिल्या आणि त्याचा राग आल्यानं ते 4 युवक बळजबरीने दुकानात घुसून शिवीगाळ करत त्यांनी रवींद्रास काम करणाऱ्या सोनूकुमार कनोजिया यांना शिवीगाळ करून मारहाण केली. दुकानाचे व्यवस्थापक विक्रमजीत सिंग यांना देखील दुकानाबाहेर काढून दिले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. या संपूर्ण घटनेचा CCTV देखील व्हायरल होतोय. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. धुळे LCB पथकानं केलेल्या कारवाईत गुंगीकारक औषधांचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आलाय. या कारवाईत 4 जणांकडून गुंगीकारक औषधांच्या सुमारे 580 बाटल्या व नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या 5000हून जास्तीच्या गोळ्या हस्तगत करण्यात आल्या. राज्यात सध्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत असताना धुळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात नशेच्या गोळ्या व गुंगीकारक औषधांचा साठा सापडल्यामुळे पोलिसांची मोठी कामगिरी मानली जाते. जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे LCBच्या पथकानं ही कारवाई केली आहे. LCBनं मोहोडी हद्दीतून एका इसमाला ताब्यात देखील घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून गुंगीकारक औषधांच्या बाटल्या आढळून आल्या. सदर बाटल्या जप्त करण्यात आल्यानंतर बाटल्यांबाबत विचारपूस केली असता देवपुरातील विष्णुनगरातील मेडिकलवर काम करणाऱ्या तरुणाकडून बाटल्या आणल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पथकानं मेडिकलवरील तरुणालाही ताब्यात घेत त्याच्याकडून देखील गुंगीकारक औषधांच्या बाटल्या हस्तगत केल्या. त्यामुळे संबंधित मेडिकलचा परवाना रद्द करण्यासंदर्भातील पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी केली आहे. गुप्त बातमीदाराने अशी बातमी दिली होती की धुळे शहरामध्ये काही नार्कोटिक्स आणि सायकोट्रोपिक जे सबस्टन्सेस ॲक्ट आहे त्यानुसार त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. त्यानुसार LCBच्या टीमने आपण एक विकास उर्फ विक्की मोहन चौधरी हा दंडेवाला बाबानगर मोहाडी येथे राहणारा इसम आहे, याच्या घराची हाऊस सर्च केली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकारचे टॅबलेट्स आणि सिरप्स मिळतील अशी एक बातमी होती. त्या अनुषंगाने आपण हाऊस सर्च केला असता त्याच्याकडे आपल्याला 170 बाटल्या कोडीन फॉस्फेट आणि 170 स्ट्रिप्स
अल्फ्रा झोलाम म्हणजे जे गुंगीकारक हे आहेत जे मोठ्या प्रमाणात त्याचा हल्लीच्या तरुण मुलं ॲडिक्शन करतात त्याचं आपल्याला तसं मिळालं. त्याच्याकडे पुढे चौकशी करताना आपल्याला असं कळलं की रिंकू मेडिकल जे आहे त्यांच्याकडून याने हे हा सगळा माल आणलेला आहे. त्याच्यामुळे तिथे काम करणारे लुकेश चौधरी याला आपण ताब्यात घेतलं. त्या रिंकू मेडिकलचा जो मालक आहे त्याचं नाव आहे प्रमोद अरुण येवले, देवपूर धुळे राहणारा. याला देखील आपण त्याच्यामध्ये अटक केली. त्याला अटक केल्यानंतर त्याच्या घरीसुद्धा आपल्याला 210 कोडिन फॉस्फेटच्या बाटल्या मिळाल्या. त्याच्यानंतर पुढे असं कळलं की त्याला एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्याचं नाव आहे मुकेश आनंदा पाटील, हा वाडी भोकर धुळे येथे राहतो, की त्याने त्याला ते सप्लाय केलेलं आहे असं बातमी कळल्यानंतर आपण त्याच्या घरी पण सर्च घेतली. त्याच्या घरी पण आपल्याला कोडिन फॉस्फेटच्या 200 बाटल्या आणि अल्प्राझोलमच्या 180 स्ट्रिप्स असा माल मिळाला. एकूण आपण याच्यामध्ये 580 बाटल्या कोडिन फॉस्फेटच्या जप्त केलेल्या आहेत आणि जवळजवळ 5100 गोळ्या अल्प्राझोलाम याच्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि 4 आरोपींना याच्यामध्ये आपण सध्या अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर NDPS म्हणजे नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस ॲक्ट याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे. तसंच यामध्ये वाडी भोकर परिसरातील राहणाऱ्या वैद्यकीय प्रतिनिधी MR याचा देखील सहभाग असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली आहे. त्यानुसार त्याचा देखील शोध पोलिसांच्या माध्यमातून सुरू असून त्याच्याकडेही मोठ्या प्रमाणात गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांचा साठा पोलिसांना आढळून आलाय. नशेच्या काळ्या बाजारातील या चौघांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता पोलीस या रॅकेटमध्ये सामील असलेल्या आणखी नशेच्या सौदागारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील करत असताना पाहायला मिळत आहे. जागर जनस्थानसाठी नागिंदा बोरे, धुळे. 2 महिन्यापूर्वी चोरी केलेले 8 तोळ्याहून अधिक सोने संशयितांकडून हस्तगत करण्यात उपनगर पोलिसांना यश आलंय. विवेक निकम हे 20 ऑक्टोबरला दरवाजाला कुलूप लावून बाहेर गेले असताना चोरट्यानं बंद घराचं कुलूप तोडून सोनं चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्ह्याचा तपास सुरू होता. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे आणि पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अटकेत असलेला रोहित शेट्टी याचा या चोरीत हात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी शेट्टी यांचा ताब्या घेतला होता. नगर पोलीस अंतर्गत दिनांक 20/10/2023 रोजी सागरिका कोऑपरेटिव्ह सोसायटी शांतीनगर या ठिकाणी दुपारच्या सुमारामध्ये घरफोडी झालेली होती. त्यामध्ये जवळजवळ अंदाजे 15 तोळ्याचा सोन्या चांदीचे दागिन्याचा ऐवज चोरीला गेलेला होता आणि त्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त कर्णिक साहेब, माननीय DCP मॅडम, राऊत मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त वाघ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास होता. त्या तपासाच्या अनुषंगाने आमच्या उपनगर पोलिसांना माहितगाराकडून माहिती मिळाली की सदरचा गुन्हा रोहित शेट्टी नावाचा आहे, जो त्याने पुण्याला पण बऱ्याच घरफोड्या केलेल्या आहे, त्यांनी केलेला असावा अशा माहितीवरून आम्ही पुणे पोलिसांनी त्याला अटक केली होती आणि त्या अटक संदर्भात त्याने पुणे पोलिसांनी झालेल्या घरफोड्यामध्ये त्यात तो निष्पन्न झाला होता. त्या माहितीच्या आधारे आम्ही त्याचा ताबा घेतला आणि त्या ताबा आमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी साहेब EPI चौधरी DP पथकाचे तसेच पोलीस निरीक्षक दुकळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली PSI चौधरी करत होते. त्यानंतर सदर आरोपीचा आम्ही जवळजवळ 7 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे. त्या रिमांडमध्ये त्याच्याकडून जवळजवळ 8 तोळे आणि 100 ग्रॅम असं आम्ही ऐवज हा सदर गडबडीत निष्पन्न करून सदर आरोपी उद्यापर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे. सदर आरोपी सराईत आहे किंवा अजून काही नाही, या सदर आरोपीवर जवळजवळ 20 गुन्हे दाखल आहे, म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी. या चौकशीत पोलीस खाक्या दाखवा शेट्टीने उपनगर येथे चोरी केलेल्या घटनेची कबुली दिली. त्याच्याकडून 8 तोळ्याहून अधिक सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौधरी आणि मदतनीस पोलीस शिपाई मोरे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. आदिवासी घरकुल योजनेसाठी पात्र असून देखील अनेक आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्यानं आज एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं बिऱ्हाड मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून एकत्रित आलेल्या आदिवासी बांधवांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं आदिवासी बांधवांनी ईदगाह मैदानावर आपला ठिय्या मांडलाय.
आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आदेश देऊन देखील अद्याप घरकुल मंजूर न झाल्यानं हा बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला। जोपर्यंत अधिकारी येऊन आम्हाला लेखी आश्वासन देत नाही, घरकुल प्रस्ताव मंजूर होत नाही, तोपर्यंत इथून हलणार नसल्याचा इशाराच यावेळी आंदोलकांनी दिला। तसेच बिऱ्हाड मोर्चासाठी लागणारा शिधा देखील या आंदोलकांनी आणला असून आंदोलनाच्या ठिकठिकाणी चूल पेटवत प्रशासनाचा निषेध यावेळी करण्यात येतोय। नाशिक जिल्ह्यामधील पेठ, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, सुरगाणा या सर्व तालुक्यातील आदिवासी पात्र लाभार्थींनी शासनाची शबरी घरकुल योजना एक असून ते बेघर आहेत, त्यांना घरकुल द्यावे म्हणून शबरी योजना आदिवासी विभागाची खास करून ती योजना आहे। आम्ही गेले 8 महिने यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले आणि ज्यांना जे पात्र आहेत आम्ही कधीही त्यांना म्हटलं नाही की तुम्ही जो पात्र आहे त्यांना घरकुल द्या, जो पात्र आहे त्यांना घरकुल द्या। पात्राची व्याख्या काय आहे, तो आदिवासी पाहिजे त्यांनी लाभ घेतलेला नाही पाहिजे कुठला। अशा सर्व आदिवासी लोकांचे प्रस्ताव सादर केले गेले 8 महिने। आदिवासी मंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी जाण्याचा आम्ही निर्णय घेतला तेव्हा आदिवासी मंत्र्यांनी आम्हाला बोलावून या सर्वांना सांगितलं की यांचे प्रस्ताव सादर करा आणि यांना घरकुल द्या। प्रकल्प कार्यालयावरती काही झालेलं नाही, तसे दुःखात पडून आहेत। मी गेले अनेकदा त्यांना सांगितलेलं आहे की एक तर आम्हाला तिकडे घरं नाही राहण्यासाठी, मग आम्ही आमचा सर्व बिऱ्हाड घेऊन तुमच्या ऑफिसमध्ये बसतो आणि म्हणून आम्ही हे बिऱ्हाड मोर्चाचं आज आयोजन केलं आहे। पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकारली, पण माझं नेहमी सांगणं असतं की आम्हाला पोलिसाच्या परवानगीची आवश्यकता नसते। भारतीय संविधानाने आम्हाला शांततेच्या मार्गाने एकत्र येण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जो कायदा आमचं रक्षण करत नाही अशा कायद्याला एल्गार संघटना सलाम करत नाही आणि म्हणून आम्ही आलो। पोलिसांनी आमच्यावर काय दाखल करायची पुणे ते करावेत, त्यांच्या कर्तव्यात आमचा एकही कार्यकर्ता हस्तक्षेप करणार आहे, त्यांना तो अधिकार आहे तो करावा। आज आम्ही आमचं समाधान झालं नाही तर आम्ही आदिवासी विभाग सोडणार नाही। आम्ही सर्व आमचे लाकडं फाटे सर्व गोदड्या वगैरे सर्व घेऊन आलो आम्ही तिथे। ते आमच्याकडे आदिवासी विभाग त्यांचं म्हणणं आहे की यांच्याकडे कागदपत्र नाहीत, त्यांच्याकडे दाखले नाहीत म्हणून नाही, परंतु 50% प्रस्ताव परिपूर्ण आहेत ना त्यांना तर द्या। आणि दाखला काही आदिवासींच्या घरी शेतात पिकत नाही किंवा बाजारात विकत मिळत नाही, जाती दाखला देण्याचं काम देखील त्यांच्याकडेच आहे ना। 50 वर्षापूर्वीचा पुरावा आमच्याकडे मागतात, आमच्याकडे कागदपत्र मागतात। म्हणजे आधार कार्ड देण्याचं काम कोणाचं? महसूल विभागाचं। दाखला देण्याचं काम कोणाचं? महसूल विभागाचं। 1958 ग्रामपंचायती आल्या आणि 50चा पुरावा आदिवासीकडे मागतात, कुठून आम्ही देणार पुरावे? पुरावे महसूल विभागाने सांभाळायचे असतात। त्यामुळे आम्ही मागणी पण केलेली आहे, त्यांना याद्या पण दिल्या तहसीलदारांना की या लोकांना दाखले द्या म्हणून, ते दाखले पण दिलेले नाही। कागदी घोडे नाचवताना आम्हाला फिर 8 महिने फिरवलं म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। नाशिकच्या ईदगाह मैदान या ठिकाणी आदिवासींनी ठिय्या देत एल्गार मोर्चा काढलाय। एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने बिऱ्हाड मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र पोलिसांची परवानगी न मिळाल्यामुळे अखेर या आदिवासींनी ईदगाह मैदान या ठिकाणी जात आपला बिऱ्हाड मोर्चा हा सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळालं। अनेक ठिकाणच्या आदिवासी बांधवांनी या ईदगाह मैदानाच्या बिऱ्हाड मोर्चासाठी आपला सहभाग नोंदवलाय। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक। या बातम्यांचं आजचं बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत धन्यवाद। बघत राहा जागर जनस्थान।